चला या ठिकाणी आपण जाऊयात गोलंदाजी मार्क सर आलोक आहेत का आलोक गोलंदाजी ट्रॅक वरती असतील ओव्हर द विकेट डॉक्टर ईशांत मात्र तयार असणार आहेत यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे परंतु यस व्हॉट अ स्ट्रोक व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक शेरान गुड नॉट टेक और षटकार देख आणि अर्धशतक कंप्लीट झाले डॉक्टर ईशांत सर बॅट उंचवायची आहे 25 बॉल मध्ये अर्धशतक कंप्लीट केले गेले ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि 1 चौकार 220 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली गेली आहे ज्या वेळेला महाराजांना विशालगडापर्यंत पोहोचायचं होतं बाजीप्रभूंनी खिंडे लढवली होती आता एका बाजूला ध्येयापर्यंत पोहोचवत असताना डॉक्टर ईशांत मात्र हारण्यासाठी हार मानण्यासाठी तयार नाहीयेत शेवटपर्यंत झुंज देत आहेत आलोक यांचा पुढचा बॉल आहे यावेळेचा बॉल देखील मोठा प्रहार केलेला आहे ना आव देखा ना ताव देखा सीधे इस गेंद को सीमा रेखा पार पिका 6 रन बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम येत आहेत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 112 या आकड्यावरती सामना ऑन झालाय मॅच ऑन 34 बॉल मध्ये 51 रन्स पाहिजेत व्हॉट अ मॅच 100% आपण पाहायला गेलं तर ग्लेन मॅक्सवेल यांची आठवण 2023 चा तो अगदी वर्ल्ड कप 50 ओव्हरचा अफगाणिस्तानच्या विरुद्ध मधलं ते बॅटल यावेळेचा फुल टॉस बॉल आहे वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा तिथे पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आपण बघतोय ना हेवी वेट 11 संघाचा खेळपा परिपूर्ण खुश आहे एक हाती लढवताना आपण बघतोय डॉक्टर ईशांत अगदी शेवटपर्यंत थांबलेले आहेत यावेळेचा फटका मात्र फसलेला आहे चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 119 या आकड्यावरती 33 बॉल मध्ये 44 रन्स मॅच ऑन झाली आहे हेवीवेट 11 या टीमला सामना होता कुठे आणि गेला कुठे आलोक वरती आक्रमण केलं बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 सिक्सेस टोकलेले आहेत डॉक्टर ईशांत यांच्या माध्यमातून यावेळेचा फुल टॉस बॉल वा भाई वा काय शॉट चाललाय काय बॅटिंग चाललंय 4 मध्ये 4 डॉक्टर ईशांत मात्र या ठिकाणी कमाल धमाल बेमिसाल करतायत जिंकण्यासाठी 32 मध्ये 32 बॉल मध्ये 38 रन्स पाहिजेत व्हॉट अ मॅच काय बॅटिंग चालू आहे 260 च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग केलेली आहे 73 वरती खेळत आहेत डॉक्टर ईशांत 28 बॉल मध्ये व्हॉट अ मॅच शानदार मॅच जेव्हा वाटलं ना की हा सामना बॉलिंग करणारा संघ जिंकेल आपण म्हणतो की हा सामना तितका सोपा नाही याला क्रिकेट म्हटलं जातं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये तुम्ही खेळताय गोलंदाजी करणाऱ्या टीमला असं वाटलं की हा सामना आम्ही सहज रीतीने जिंकू परंतु आपण पाहतोय ना तर डॉक्टर ईशांत सारखे फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत तर हा सामना मात्र ऑन आहे पुन्हा मोठा प्रहार केलेला आहे यावेळेचा बॉल मात्र किती रन्स मिळून जाईल परंतु 4 रन्स तिथे आपल्याला पाहायला मिळतील स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे जिंकण्यासाठी 31 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे 31 मध्ये 34 व्हॉट अ मॅच समीकरण थोडं वेगळं होतं 36 मध्ये 63 च होतं हे समीकरण 5 चेंडूंना संपूर्ण मॅच बदलून टाकली आहे जे 5 चेंडूंचं आपलं समीकरण पाहायला मिळालं त्याच्यामध्ये लगातार 4 मध्ये 4 मोठे मॅक्झिमम एक चौकार आला 31 मध्ये 34 शानदार बॅटिंग चालू आहे डॉक्टर ईशांत यांच्या माध्यमातून आपण बघतोय यावेळेचा बॉल खूप उंच गेलाय जितका उंच आहे तितकाच दूर देखील आहे सुरुवात षटकारानं आणि त्याचबरोबर आपण बघतोय ओव्हर नंबर या ठिकाणी आपण बघतो षटक क्रमांक 15 चा खेळ संपला धाव संख्या 135 30 बॉल मध्ये 28 रन्स पाहिजेत या ओव्हर मध्ये तब्बल 35 रन्स खर्च केलेले आहेत गोलंदाज आलोक यांनी आपण बघतो 35 30 बॉल मध्ये 28 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी
टोटली 35 रन खर्च केले अलोक्या बॉलरनं. थोडे चिंतेमध्ये आता दिसतात बॉलिंग करणारा संघ. समीकरण याच्या अगोदर 6 बॉल पूर्वी 36 मध्ये 63 होतं. आता हे समीकरण आपण बघतोय 30 बॉल मध्ये 28 धावांचं. मी मगाशी 2023च्या वर्ल्ड कपची आठवण करून दिली आणि लगेचच मात्र डॉक्टर जे या ठिकाणी ईशान सर मात्र त्यांनी जशास तसं उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंगसाठी कोणत्या बॉलरला या ठिकाणी पाठवलं जात आहे. हा सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे. म्हणूनच आपण म्हणतो ना क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही खेळाडूला कोणत्याही टीमला कोणत्या संघाला आपण कमजोर समजू शकत नाही. तर आपण पाहतोय की 9व्या विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप 36 बॉल मध्ये 86 धावांची पार्टनरशिप परिमल आणि त्याचबरोबर डॉक्टर ईशांत यांच्या माध्यमातून आहे. जे कॉन्ट्रीब्युशन बघतोय 20 बॉल मध्ये 75 धावांचं कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर ईशांत यांचं आहे. तर 16 बॉल मध्ये 7 रनचं कॉन्ट्रीब्युशन परिमल यांचं आहे. याला म्हणतात एका बाजूला ग्लेन मॅक्सवेल तर दुसऱ्या बाजूला मिचेल स्टार्क. हे आपण बघतो 2023 मध्ये जो वर्ल्ड कप झाला अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये तिथे 7 विकेट पडल्या होत्या आणि तिथे मात्र ग्लेन मॅक्सवेलनं मात्र द्विशतक देखील ठोकलं आणि ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला होता. आता जशाच मात्र तसं क्रिकेट डॉक्टर ईशांत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 30 बॉल मध्ये 28 रन्स पाहिजेत. मॅच ऑन झाली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीम साठी आपण बघतो ना तर फक्त 2 विकेट्स पाहिजे होत्या जिंकण्यासाठी. परंतु फलंदाजी करणारा डॉक्टर ईशांत मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.